गणेशोत्सवाआधी शेवटचा रविवार आहे आणि त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा भाविकांनी फुलून गेलेल्या आहेत। गणेशोत्सवाआधी शेवटचा रविवार आहे त्यामुळे मखर, सजावटीचे इतर साहित्य, रोषणाई उपकरणांसहित विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळते। याशिवाय हार, फुलं, कंठी, कृत्रिम फुलं, त्यांच्या माळा, त्याचबरोबर प्रिंटेड कापड आणि सजावटीच्या साहित्यांसाठी गणेश भक्तांनी बाजारामध्ये गर्दी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, आज दादर गजबजलेला आहे, शेवटचा रविवार आहे, ज्यांना सुट्टी आहे त्यांनी बाजारपेठाकडे कूच केलेलं आहे। मखर असेल, पूजेचं साहित्य असेल, सजावटीचं साहित्य असेल, इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, या सगळ्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी तिथे झालेली पाहायला मिळते। अगदी बरोबर, आजचा शेवटचा रविवार आहे आणि अनेक चाकरमानी जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी तयार झालेले आहेत। आज संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी निघतील। तत्पूर्वी मात्र दादरच्या या परिसरामध्ये फुले असेल किंवा जे पूजेचं साहित्य असतं, मखर साहित्य असतं सजावटीचं, ते घेण्यासाठी गर्दी झालेली आहे। मी आता जो फुल मार्केटची जी गल्ली आहे दादर पश्चिमेला त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। जे फुलं असतात ते फुलं घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। सकाळपासूनच ही गर्दी आहे। अनेक मुंबईकर जे आहेत दादर परिसरामध्ये पूजेचं जे साहित्य असतं ते सगळं काही मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत फुल बाजारचे मधील एक व्यापारी आहेत। गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि कशा प्रकारचे फुलाचे भाव आहेत? भाव होता, काल झंडू होता 60 रुपये, 50 रुपये, 80 रुपये काल होता। सेम क्वालिटी आज 80, 100, 120 आहे। दर किलोवर 20 रुपये बाजार वाढला आहे। आणि ती शेवंती वेगळे वेगळे कलरची शेवंती होती, आज शेवंतीचा 40% बाजार वाढलेली आहे कालपेक्षा। गणेशोत्सव अजून 2 दिवस वेळ आहे, अजून फुलाचे भाव वाढतील का? 20 ते 30% 100% बाजार वाढणार उद्या। नेमकं कशामुळे वाढतील हे भाव? नेमकं आता डिमांड जास्ती, माल कमी आहे। मध्ये पाऊस झाला होता, लय झाडा निघून गेली, शेतकरीचं लय नुकसान झाला। जे 10 एकर असेल त्यांच्या 1-2 एकर राहिले आता, म्हणून माल लय कमी आहे। तर आपण बघितलंय गणेशोत्सव 2 दिवसावर आलेला आहे। फुल बाजारामध्ये आत्ताच जे फुलांचे भाव आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा हे भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण ज्या ठिकाणावरून फुलं येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे आणि त्यामुळेच हे भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी गणेशोत्सवात फुल मार्केटमध्ये भाव चढलेले पाहायला मिळतील। श्वेता, अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।